ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण माहिती करून घेत आहोत की गर्भसंस्कार या मालिकेमध्ये बालकांचा विकास नेमका कोणत्या पद्धतीने झाला पाहिजे, यासाठी आपण कोणकोणत्या टप्प्यांनी पुढे गेलं पाहिजे, यावरच आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर मालविका तांबे. तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असणार आहेत आणि अर्थातच लहान मुलांना मोठं करत असताना आपल्या मनामध्ये अनेक शंका असतात. या शंकांचं निरसन तुम्हाला करून घ्यायचं असेल तर तुम्हाला आत्ता थेट डॉक्टरांना प्रश्न विचारता येतील. यासाठी तुम्हाला आपला फोन नंबर लागेल. आपला फोन नंबर असा आहे 66843333. मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड लावायचा आहे. खरं तर डॉक्टर, जेव्हा आपण म्हणतो की ह्या दिवसांमध्ये, थंडीच्या दिवसांमध्ये, की लहान मुलांना सर्दी होते, छातीमध्ये भरून येतं, कानामध्ये दडे बसतात, पण खरं ना ह्यावेळीच मुळातच आईला गोंधळून जायला होतं. घरामध्ये मोठी व्यक्ती असेल, म्हणजे आजी असेल, तर ह्या गोष्टी त्या सांगतात किंवा त्याप्रमाणे आपण करतो. पण ज्यांना कोणी असं सांगणारं नसतं, यांसाठी आपण काय मार्गदर्शन कराल? या थंडीच्या दिवसांमध्ये सर्दीपासून जर आपल्याला आपल्या मुलांची काळजी घ्यायची असेल तर काय केलं पाहिजे? बघा, सगळ्यात महत्त्वाचं तर कसं आहे की एक अगदी छोटी गोष्ट आहे की जी अगदी सोपेपणाने होऊ शकते, फारसं काही कष्टही लागत नाही आणि त्याचा आपल्याला बाळाला म्हणजे संरक्षणाकरता पण मदत मिळते आणि सर्दी झाली असली तरीही सोपं पडतं. ते म्हणजे नाकात तूप घालणं. अच्छा. शक्य असलं तर खरं संतुलन बी नसल्यासारखं एखादं जे औषधी तूप आहे ते तुम्ही घातलं तर अजून चांगला आपल्याला परिणाम मिळतो. पण ते जर का मिळवणं शक्य नसेल तर घरच्या घरी केलेलं जे साजूक गाईचं तूप असतं त्याचा सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो. आता हे करण्याकरता काय करावं लागतं की आपल्याला तूप जे आहे ते वेगळं ठेवावं लागतं. म्हणजे घरचं वापरलं तर छोट्या बॉटलमध्ये तुम्ही वेगळं काढून ठेवा आणि बिनअस्य असेल तर ते तसंच छोट्या पॅकिंगमध्येच मिळतं. ह्याच्यात आपल्याला रोज कोंबट पाण्यामध्ये ते तूप ठेवून कोंबट करावं लागतं. तर त्यामुळे खूप सगळं तूप घेऊन सतत वितळवणं आणि मग परत त्याला गोठवणं, त्याच्यापेक्षा थोडंसंच तूप वेगळं काढून ठेवलेलं कधी चांगलं. तर हे बिनअस्य किंवा घरचं साजूक तूप जे आहे हे पातळ करायचं, थोडंसं कोंबट असताना नाकामध्ये एक एक थेंब घालायचं. हे साधारण आपण आता थंडीचे दिवस आहेत तर दिवसातनं 2दा किंवा 3दाही आपण ते घालू शकतो आणि स्पेशली रात्री झोपताना तर नक्कीच घालायचं. तर अशा प्रकारे हे जर का तूप आपण रेग्युलरली घालत राहिलो तर आतले सगळे जे सायनसेस वगैरे असतात त्यांची एकूणच प्रतिकारशक्ती जी आहे ती खूप चांगली राहते. त्यांच्यामध्ये सूज येत नाही आणि मग सर्दीचा हा जो त्रास आहे हा कुठल्याही प्रमाणात मुलाला आपल्याला होताना दिसत नाही. तरी जर आपण म्हटलं की जरा कुठल्या तरी संपर्कात आलं किंवा काहीतरी कारणामुळे झालीच सर्दी, तरी सुद्धा हे तूप टाकल्याने त्याचं जो प्रमाण असतं, म्हणजे आपण जे म्हणतो की 7 दिवसात साधारण सर्दी जाते, त्याच्यापेक्षा मग जरा कमी वेळातच ही सर्दी जाते. जो म्हणजे आपल्याला म्हणतो ना की श्वसन थांबल्यासारखं वाटतं किंवा श्वास नीट घेता येत नाहीये, म्हणून मूल मग एकदम दचकून वगैरे रात्री जागं होतं किंवा तोंड उघडं राहतं, लाळ गळते. अशा प्रकारचे सगळे जे त्रास आहेत ते खरं अशा प्रकारच्या तुपाचं, म्हणजे त्याला आपण छोट्या प्रमाणामध्ये नसेसारखं म्हणू शकतो, तसं ते वापरल्याने हा सगळा त्रास जो आहे तो कमी होत असतो. आणि एकूणच तसंही प्रिकॉशनच्या दृष्टीने अगदी लहान मुलांपासून आपण सीतोपलादी सुद्धा जे आहे ते दिलं पाव चमचा तर काहीच फरक पडत नाही. 6 महिन्याहून लहान मूल असलं तर अगदी चिमूटभर सीतोपलादी का आपण वस्त्र गाळ करून ते सुद्धा बाळाला वरचेवर चाटवत राहिलो तर हा त्रास होताना दिसत नाही आपल्याला. नक्कीच. आणि डॉक्टर, कानामध्ये दडे वगैरे बसतात किंवा छातीमध्ये समजा एखाद्याचा कफ साठलेला आहे, हो. तर अशा वेळी आपण काय करू शकतो? बघा, नाकामध्ये जर का तुम्ही तूप टाकलं तर कानामध्ये जे दडे बसतात आहे ते आपसुकच कमी होत असतात. तसंही कानामध्ये बघा आपण तेल टाकायला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे जर का आपण रेग्युलरली कानामध्ये तेल घालत असलो तर आत कुठल्याही प्रकारचं खरं इन्फेक्शन होत नाही किंवा घशातलं इन्फेक्शन आहे त्याचाही त्रास कानापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे कानामध्ये तेल घालणं आणि नाकामध्ये तूप घालणं हे दोन्हीही या सगळ्या दृष्टीने चांगलं असतं आणि कानात त्याच्याने दडेसुद्धा बसत नाही. पण अशा वेळेला तुम्हाला जर का वाटतंय की मुलाला त्रास होतोय तर तुम्ही त्याला थोडं गरम पाणी पाजलं तर तरीसुद्धा हे कानामध्ये जे दडे बसलेले असतात, कारण की आतली ओके. सगळी जी सूज आहे तीच आपल्याला कानापर्यंत त्रास देत असते. तर इव्हन कोंबट पाणी प्यायलं किंवा तुमच्या मुलाला आवडत असेल तर आजकाल वेगवेगळ्या प्रकारच्या हर्बल टी पण बाजारामध्ये शक्य असतात मिळणं. तर ज्येष्ठ मधाचे जर का तुम्ही हर्बल टी करून देऊ शकला मुलाला तर त्याच्याने सुद्धा हे सगळे जे त्रास आहेत ते कमी होताना आपल्याला दिसतात. त्याचबरोबरीने ओव्यासारखी एक अगदी सोपी गोष्ट आपल्या किचनमध्ये असते. तर ओव्याच्या पुरचुंडीने जरी वरचेवर आपण शेकलं, म्हणजे सगळे सायनसेस, कानाच्या जवळ, नाक, घसा, छाती, पाठ, तर त्याच्याने सुद्धा अशा प्रकारचा जो कुठलाही सर्दी, सर्दीशी रिलेटेड जो कुठला त्रास असतो
तो सगळा कमी व्हायला आपल्याला मदत मिळताना दिसते. ते छोटे छोटे उपाय जे आहेत ते रेग्युलर बेसिसवरती वेळ मिळेल तसा रोज करत राहिलात तुम्ही, तर कुठलाही त्रास जो आहे तो प्रमाणात म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत नाही किंवा त्रास होतच नाही खरं तर पहिली गोष्ट. नक्कीच. आपण एक फोन घेऊया. प्रिया आपल्याला प्रश्न विचारतात पुण्याहून. हॅलो, नमस्कार. हॅलो. त्यांचा फोन कट झालेला दिसतोय. काही हरकत नाही, पुन्हा ते प्रयत्न करतील. डॉक्टर, जेव्हा थंडीचे दिवस येतात तेव्हा असं म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये की थंडीचा हा जो ऋतू आहे पूर्णतः तो हो. अगदी आरोग्यदायी असतो. अगदी खरं. तर ह्या दिवसातच आपल्याला वाटतं की मुलांनी व्यवस्थित खावं प्यावं छान राहावं. तर साधारणपणे त्यांची शक्ती वाढवण्यासाठी किंवा ह्या दिवसांमध्ये आपण विशेष करून काय काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्या खाण्यामध्ये नेमके कोणते पदार्थ आले पाहिजे ह्याच्याकडे आपण लक्ष पुरवलं पाहिजे? बघा, सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की या काळामध्ये आपली पचनशक्ती जी असते ती खूप चांगली असते. म्हणजे आपल्या जो आपण म्हणतो की हा जो ऋतू आहे त्याच्यामध्ये सांगितलं जातं की निसर्ग देतो, तुमच्यामध्ये घेण्याची कुवत असली पाहिजे. घेण्याची कुवत म्हणजे काय, आतमधली जी आपली पचनशक्ती आहे ती जर का चांगली असली तर चांगली येणारी जी वस्तू आहे ती सगळी आपल्याला ताकद आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवायला आपल्याला मदत मिळत असते. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं बघा, या काळामध्ये 2 गोष्टी आपल्या घरांमध्ये पूर्वापार चालत आलेल्या आहेत, त्या म्हणजे डिंकाचे लाडू आणि च्यवनप्राश. हा थंडी म्हटलं की हे 2 गोष्टी घरामध्ये नेहमी यायच्या. वेगवेगळ्या जागी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्सचे लाडू दिसतील. आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये साधारण डिंकाचे लाडू हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे. तर कुठल्याही प्रकारची जी रेसिपी तुम्हाला माहिती असेल, नाही तर डॉक्टर श्री बालाजी तांब्यांचं जे गर्भसंस्कार पुस्तक आहे त्याच्यामध्ये डिंकाच्या लाडूची पण रेसिपी दिलेलीच आहे अगदी सोपी. तर त्याच्या हिशोबाने तुम्ही जर का सगळ्या ह्या ड्रायफ्रुट्सचं मिक्सचर करून लाडू तयार केले किंवा घरी तुम्हाला कुठली दुसरी माहिती असलेली रेसिपी त्याच्या हिशोबाने कुठल्या बर्फ्या तयार केला. बऱ्याच लोकांकडे आपलं हे ओलं खजूर असतं ना, त्याच्या सुद्धा अशा वेळेस बर्फ्या तयार करून ठेवण्याची पद्धत असते. हो हो. तर अशा प्रकारे जे ड्रायफ्रुट्स वगैरे जे आहेत की ज्या गोष्टी आपल्याला पचायला थोड्या जड वाटू शकतात पण शक्तीला खूप चांगल्या आहेत, तर अशा तुम्ही घरामध्ये तयार करून ठेवाव्या. आणि ते मुलांना वरचेवर या काळामध्ये दिलेलं फारच चांगलं. हे काही करणं शक्य नसेल तर निदान या काळामध्ये तुम्हाला संतुलन मॅरोसान चूर्णासारखं एखादं जे ग्रॅन्युल आहे ते आणि त्याबरोबरीने च्यवनप्राश हे जरी मुलांना या काळामध्ये अगदी रेग्युलरली तुम्ही देऊ शकलात 3-4 महिने, तर त्याचाही तुम्हाला दिसेल की उपयोग खूप चांगला होतो. आणि एकूणच खाण्यापिण्याची जी काळजी आहे, म्हणजे मुलं जी भूक नाही करतात ते सुद्धा या काळामध्ये काही ना काही खायला म्हणून मागत राहतात. तर घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक तुम्ही जसं लाडू किंवा आपण फरसाण म्हणू की जसं आता लाह्यांचा तुम्ही लाडू करून ठेवू शकता, लाह्यांचा चिवडा करून ठेवू शकता. तर अशा प्रकारचे तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज जरा नीट बघून मुलांकरता घरी खायला सोपे आणि चांगले पौष्टिक पदार्थ जर का करून ठेवू शकलात तर त्याचा नक्की आपल्याला या दिवसांमध्ये उपयोग करून घेता येतो. नक्कीच. आपण फोन घेतोय. अनिता आपल्याशी बोलतायत कल्याणहून. हॅलो, नमस्कार. हा, नमस्कार, बोला. पण नमस्कार माझा. नमस्कार. हा. तुमचा प्रश्न मला विचारा. प्रश्न विचारायचा होता की हा. माझी मुलगी आहे 5 वर्षाची. हा हा हा, आणि ना ती खाते पिते एकदम चांगली. हा. मी दुपारच्या टायमाला मी तिला स्वतः हाताने भरवते कारण तिचा 4चा क्लास असतो म्हणून. आणि त्याच्या हाताने जेवते पण एवढी मस्ती करते की काही विचारूच नका. म्हणजे इथून उडी मार तिथून उडी मार असं तिथं चालूच असतं. आता ती रडते का मागे तुमच्या? ते माझ्या जावेचं बाळ आहे त्याच्याविषयी पण विचारायचं होतं मला हा. की ते रात्री झोपेत अचानक असं खूप रडतं. म्हणजे एवढं रडतं की जणू कुठून तरी पडलंय की काय, असं एवढ्या जोराने रडतं. ओके. किती महिन्यांचे बाळ? 10 महिन्याचे, 10वं चालू आहे त्याला. ओके. अच्छा, आणि कुठल्या स्पेसिफिक वेळेला रडतं का काय नाही, कधी रात्रभरात कधी रडतं? नाही कदाचित झोपेची पूर्ण नाही झाली असेल असं रडतं किंवा काय हातातून खेचून घेतलं तर रडतं. अच्छा, फक्त रात्रीच म्हणजे हॅलो. त्यांचा फोन कट झालाय. अच्छा अच्छा. काय सांगाल डॉक्टर? बघा, मुख्य कसं आहे की ते ज्या मुलीबद्दल म्हणतात आहे बघा, त्यांची तक्रार खरं काहीच नाही आहे. आणि मस्ती करणारं मूल जे आहे, उड्या मारणारं मूल जे आहे ते अगदीच चांगलंच आहे. म्हणजे त्याच्याबद्दल मला वाटतच नाही की काही मनामध्ये तुम्ही शंका ठेवावी. मूल जे आहे ते खरं ॲक्टिव्हच असलं पाहिजे. त्याला झोप आली त्यावेळेला झोपून जाणं आणि उठल्यावरती अगदी फ्रेश आपण म्हणतो ना की जागं होणं की आता मी काय करू आणि काय नाही,
ह्यालाच आपण खरं स्वास्थ्य म्हणत असतो. जर का लिथार्जी असली कोणाच्याही वागणुकीमध्ये किंवा कशामध्ये, म्हणजे आपण म्हणतो की जे काम करण्याची पद्धत आहे, तर ती खरंच चुकीचीच असते आणि मुलांमध्ये तर काही दोष नसतोच. त्यामुळे तो दोष आपल्याला मुलांमध्ये दिसता कामाच नाही खरं. त्यामुळे मला असं वाटतं की ताई, तुम्ही मुलीच्या मस्तीची तर काही काळजी करू नका. काही डिस्ट्रक्टिव्ह असलं, म्हणजे की बाबा तोडफोडच खूप चालली आहे किंवा दुसऱ्याचं काहीतरी घेऊन आणि ते तोडून टाकणं, फेकून देणं, अशा प्रकारची जर का मानसिकता काही चुकीची तयार होत असेल, तरच आपल्याला मुलांना समजवण्याची, जपण्याची गरज असते. पण नाहीतर त्यांना तर उलट म्हणतात की मोकळं जेवढं आपण सोडू, जेवढं त्यांना स्वतःचं स्वतः खेळता येईल, तेवढी त्यांची वाढ जी आहे ती जास्त होते, व्यवस्थित होते. त्यामुळे त्याची तर नक्कीच तुम्ही काळजी करू नका. दुसरं, तुमच्या जावेच्या मुलाचा जो प्रश्न आहे, म्हणजे आत्तासुद्धा खरं दिवसाही ते खूपच, म्हणजे आपण म्हणतो ना की आर्त स्वरात रडतंय. त्यामुळे त्रास काहीतरी त्याला नक्की पोटात वगैरे होत असावा. वेळ काय आहे, म्हणजे खाण्याशी रिलेटेड तुम्हाला काही वेळ वाटते का, की 10 महिन्याचं सारखं साधारण ते आहे, तर तुम्ही रात्री काय खाऊ घालतात, त्याचे किती वेळाने ते मूल रडतं आहे, हे सगळं जरा आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. बाकीही त्याच्या शरीरावरती, म्हणजे जसं तर आयुर्वेदिकदृष्ट्या आपल्याला संपूर्णपणे बघावं लागतं की कुठेही अपचनाच्या वगैरे काही साईन दिसतात एका शरीरावरती, तर ते बाळाला प्रत्यक्ष पाहिलं तर मला जास्त व्यवस्थित सांगता येईल. पण एकूण सपोज थंडी वाजत असली किंवा अंग कुठं दुखत असलं किंवा पोटात दुखत असलं, तर त्या दृष्टीने बाळाला जर का तुम्ही रात्रीची हॉट वॉटर बॅग असते बघा, म्हणजे गरम पाण्याची जी पिशवी असते, त्याला एखाद्या कॉटनच्या फडक्यामध्ये गुंडाळायचं आणि पोट वगैरे दुखत असं वाटलं तर पोटाजवळ ठेवणं, किंवा जिथे कुठे हात लावल्यावर ते त्याला दुखल्याची भावना तुम्हाला वाटत असेल तर तेवढं करून बघा. बरोबरीने तेल लावणं त्या जागी, तो सुद्धा उपाय जो आहे तो तुम्हाला गाईड करायला मदत करू शकेल. तर असं कुठलाही त्रास जो जाणवत असेल त्याच्या हिशोबाने थोडंसं तुम्हाला वर्किंग करून बघावं लागेल की का रडतं आहे बाळ. पण बाकी इतर काही त्रास नसला तर नक्कीच तज्ज्ञ जे आहेत ते तुमचं मार्गदर्शन करून ते कमी करू शकतील. आत्ताच तुम्ही जर का घरी संतुलन बाल हर्बल सिरप सुरू केलं, तर अपचनाशी रिलेटेड काही तक्रार असेल ज्याच्यामुळे त्रास होत असेल, तर ते तुम्हाला लगेचच त्याच्यामध्ये फरक पडलेला नक्कीच जाणवेल. नक्कीच. हा विषय आपण असाच पुढे नेणार आहोत, अधिक माहिती करून घेणार आहोत, पण घेतोय छोटंसं ब्रेक.